हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. सो कालपासून आपण जी नवीन सिरीज सुरू केली आहे त्याच्यासाठी आज आपण कंटिन्यू करूया GBP/USDमध्ये. ओके, GBP/USDमध्ये माझ्यासाठी आजची ही पेंडिंग ऑर्डर असेल, कारण फिबोनाची मी ज्यावेळेला ड्रॉ करायला लागलो त्याच्यानंतर माझी क्रुशियल लेवल ही असेल. मला असे एक्सपेक्टेशन्स आहेत की या लेवलवरून मार्केट खाली येईल. ठीक आहे, सो मी या ठिकाणी जर मार्केट आलं की सेल करेल. त्याचा स्टॉप लॉस इथं असेल, त्याचं टार्गेट इथं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर NZD/USDमध्ये मार्केट हे बाईंगच्या स्ट्रक्चरमध्ये आहे. काल आपला एक ट्रेड होता, कालच आपण दिला होता तो. ठीक आहे, सो त्याच्यानंतर मार्केटनं अजून तरी स्ट्रक्चर शिफ्ट केलेलं नाही माझ्या स्ट्रक्चर मॅपिंगनुसार. सो NZD/USDमध्ये आता सध्या माझ्याकडे प्लॅन करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा ट्रेंड नाही आहे. EUR/USDमध्ये आपला काल एक स्टॉप लॉस हिट झालेला होता. ही आपली लेवल होती, त्याच्यानंतर आपला स्टॉप लॉस हिट झालेला होता. ऑलमोस्ट 1:1 मार्केटनं देऊन त्याच्यानंतर आपल्याला आपला स्टॉप लॉस हिट झालेला बघायला भेटतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आज स्ट्रक्चर शिफ्ट झाले. ठीक आहे, मार्केटमध्ये स्ट्रक्चर शिफ्ट झाले आणि माझ्यासाठी पुढचा प्लॅन काय असेल, ट्रेड प्लॅन. ठीक आहे, आता थोड्याच वेळात हा आपला ट्रेड ॲक्टिव्ह होऊ शकतोय. आणि सो EUR/USD साठी हा सध्या तरी प्लॅन असेल. ठीक आहे, USD CADसाठी बघू. ओके, USD CADसाठी अजूनही कुठल्याही पद्धतीची आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली नव्हती. त्याच्यानंतर स्ट्रक्चर बरंच काय चेंज झालं आहे. काय झालं आहे आपण आता चेक करू. या ठिकाणी मार्केटनं स्ट्रक्चर शिफ्ट दिलेलं आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटनं बाईंगला आपला कॅरेक्टर चेंज करून बाईंगला कन्वर्ट झालेला आहे. सो USD CADसाठी आता इथून पुढे मी बाईंग बघेल आणि ती बाईंग माझ्यासाठी कुठं असेल तर या ठिकाणी असेल. ठीक आहे, 1:2 एकदम छोटा स्टॉप लॉस आणि एकदम छोटं टार्गेट असेल. ठीक आहे, NZD/JPY पुन्हा आपला या ठिकाणी काही पेंडिंग ऑर्डर होती, ती आपली एक्झिक्यूट झालेली नाही आहे. ठीक आहे, सो माझ्यासाठी अजूनही हा एरिया मी बाय लिमिटसाठी प्रिफर करू शकतो आहे. ठीक आहे, कारण स्ट्रक्चर अजून शिफ्ट झालेलं नाही आहे, स्ट्रक्चर बाईंगमध्येच आहे. त्याच्यानंतर बघू आपण EUR/JPY बाईंगमध्ये फायनली गेलेला आहे. सो EUR/JPYसाठी खूप चांगली एखादी आपल्याला लेवल भेटू शकते, चांगल्या पद्धतीचं आपल्याला टार्गेट भेटू शकते. सो EUR/JPYसाठी लॉंगच्या पोझिशनसाठी माझ्यासाठी हा एरिया मी प्रिफर करेल. ठीक आहे, 1:2 टार्गेट असेल. त्याच्यानंतर बघू आपण AUD/JPY सुद्धा सेमच सेनेरिओ आहे. ठीक आहे, काल जसं आपण आय थिंक NZD/USDमध्ये बघितलं होतं तसं ऑलमोस्ट आपल्या या लेवलपासून मार्केट वरती गेलेलं आहे. सो सध्या तरी मी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा प्लॅन करणार नाही. मी स्ट्रक्चर शिफ्ट व्हायची वाट बघेल आणि त्याच्यानंतर प्लॅन करेल. GBP/JPYमध्ये ठीक आहे, आपल्या या लेवलला मार्केट आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट केले. सो आपल्यासाठी नवीन एरिया भेटेल ज्या ठिकाणावर आपण बाईंग ट्राय करू शकतो आहे. तर तो एरिया आपल्यासाठी असेल ठीक आहे, 1:2 माझं टार्गेट असेल. सो आतापर्यंत आपण हे सगळे एरिया बघितलेले आहेत, कसे वर्कआउट होतात, काय वर्कआउट होतात हे आज आपण दिवसभर बघायचे आहे. सो प्रॉपर एक स्टडी बेस आपण हा व्हिडिओ करतो आहे. आय होप सगळ्यांना याची हेल्प होईल. गोल्ड सगळ्यात शेवट. गोल्डमध्ये अजूनही कुठल्या पद्धतीचं स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं नाही आहे. सो माझ्यासाठी गोल्डमध्ये अजूनही कुठली लेवल नाही आहे. ठीक आहे,
सो म्हणजे 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती तरी नाही आहे, 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती लेवल्स आहेत, पण आपण हे प्रॉपर ॲनालिसिस आपण 1 आवरच्या बेसिसवरती करतो आहे. सो सध्या आपल्याकडं 1 आवरला कुठल्याही पद्धतीची लेवल पेंडिंग नाही आहे. सो भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. कालच्या आपण ॲनालिसिस बघितलं होतं, त्याच्यामध्ये कालच्या ॲनालिसिसच्या बेसवरती एक स्टॉप लॉस हिट झालेला होता, एक टार्गेट हिट झालेलं होतं. आपण ऑल ओव्हर काल प्रॉफिटमध्ये होतो. सो बघू आज आपण कुठल्या पद्धतीनं या लेवल्स प्ले होतात, कुठल्या पद्धतीने या लेवल्स वर्कआउट होतात. ठीक आहे, थँक्यू सो मच.